पल्मोनरी फंक्शन टेस्ट म्हणजेच कॉम्प्युटरद्वारे श्वासाच्या तपासणीची सोय होय. यामध्ये कॉम्प्युटरवर आपणाला श्वासनलिकेत जाणाऱ्या हवेचा आणि बाहेर पडणाऱ्या हवेचा एक ग्राफ तयार होतो. हा ग्राफवरून आपणाला श्वासनलिकेचा आजार आहे का तो फुफ्फुसाचा आजार आहे या आपणाला फरक पडतो. उदाहरणार्थ श्वासनलिकेचा जर आजार असेल तर दमा किंवा ॲलर्जीचा अस्थमा हा असू शकतो, किंवा बरेच वर्ष धूम्रपान केल्यानंतर बिडी सिगरेट ओढल्यानंतर COPD नावाचा आजार होतो, हा असू शकतो. जर दमा असेल तर आपण श्वासनलिका मोठी करायची औषधं दिले तर लगेच आपणाला फरक पडून श्वासनलिकेची रुंदी वाढते. मात्र COPD सारखा जर आजार असेल तर तो दुर्धर बरेच दिवसाचा आजार असल्यामुळं श्वासनलिका मोठी होत नाही. आणि दुसऱ्या प्रकारचं आपणाला निदान करू शकतो म्हणजे ILD नावाचा जर आजार असेल तर या ILDमध्ये अल्व्हेलाई म्हणजे वायुपेश हे पेशंटचे भरलेले असतात, त्याच्यात हवा जात नाही, त्यामुळे ILD नावाचा आजार होतो. बऱ्याच पेशंटला कोविडनंतर ILDचा प्रमाण वाढलेले आहे. अनेक लोकांना धुलीकण जाऊन किंवा केमिकल जाऊन ILD नावाचा आजार होतो. या ILDचं जर निदान करायचं असेल तर आपणाला श्वासनलिकेची कॉम्प्युटरद्वारे तपासणी म्हणजे PFT ही फार महत्त्वाची तपासणी आहे.